19 एप्रिल 2026 रोजी शिर्डीमध्ये सन्माननीय कैलासबापू कोते यांच्या सहकार्यानं आणि साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयोजनातून सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होत आहे. हे विवाह सोहळ्याचं 26वे वर्ष आहे. मी मागील 25 वर्ष मी या सोहळ्यामध्ये प्रत्यक्षात साक्षीदार आहे. मागील 25 वर्षाचा अनुभव असल्या कारणानं अतिशय चांगल्या पद्धतीने आणि अतिशय उत्साहानं हा सोहळा होत आहे. मुळातच बापू 2000 पासून तर 2005 पर्यंत जेव्हा नगराध्यक्ष होते त्या काळात त्यांना ही कल्पना सुचली आणि त्यांनी हा विवाह सोहळा सुरू केला. मला गाडगे महाराजांच्या एका प्रवचनाची आठवण होते की गाडगे महाराज दिवसा परिसर स्वच्छ करायचे आणि रात्री कीर्तन करत असताना लोकांची डोके साफ करायचे. ते कीर्तन सांगायचे की बाबांनो, देव हा माणसात आहे, माणसाच्या गरजेत आहे. जो भुकेला आहे त्याला अन्न द्या, जो तहानलेला आहे त्याला पाणी पाजा, जो ओढा आहे त्याला कपडा द्या, ज्याला शिक्षणाची गरज आहे त्याला मदत करा, लग्नामध्ये वायफट खर्च करू नका. हा जो गाडगे महाराजांचा संदेश आहे ना, तो संदेश बापूंनी तंतोतंत त्यांच्या आचरणामध्ये आणलेला आहे. मी बापूला गेली 25-30 वर्ष जेव्हा पाहतोय तर त्यांच्या आचरणामध्ये त्यांनी अनेकाला शिक्षणासाठी मदत केलेली आहे, अनेक मंदिराला त्यांनी मदत केलेली आहे, अनेक पाणी पोह्याची त्यांनी व्यवस्था केलेली आहे आणि लग्नामध्ये होणारा अपव्यय आणि अवास्तव खर्च टाळण्यासाठी त्याने 2001 मध्ये सामुदायिक विवाह सोहळ्याची संकल्पना मांडली आणि अविरतपणे 25 वर्ष हा विवाह सोहळा ते करीत आहेत. त्यांच्या कुटुंबियांनी, काकींनी, त्यांच्या कोते पाटील परिवाराने त्यांना खूप मोठं सहकार्य केलं आणि त्याचमुळे हा सोहळा इथपर्यंत आला. शिर्डीमध्ये अभूतपूर्व असा जो विविध सोहळे होत्यात त्यातला हा सोहळा आहे असं मला अभिमानानं म्हणावं लागेल. 2001, 2, 3, 4, 5, 6 या दरम्यान जेव्हा हे विवाह झाले की 15-15 दिवस त्याचं नियोजन चालायचं. ते मंडपाची जागा करणं, त्या ठिकाणी जागा बहाणं, मंडप स्टेज बहाणं, गावभर बॅनर लावणं, गावभर लाईटची व्यवस्था करणं, अगोदरच तो स्वयंपाक सुरू करणं, अशी खूप मोठी जबाबदारीचं काम त्यावेळी शिर्डी गावकरी आणि साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट हे करायचे. आत्तापर्यंत जे 2500 लग्न झालेत यापैकी काही विवाह सोहळे हे ती सर्वोदय नगरी जी होती, जे आता बापूंच्या घराच्या समोरच्या भागामध्ये मोकळ्या पटांगणामध्ये व्हायची, तर ती तयारी असायची. मोकळ्या पटांगणामध्ये दिवसभर अक्षरशः त्या ठिकाणी तयारी असायची. 2-2 दिवस, 3-3 दिवस तयारी चालायची. ती मंडप बहाणं, स्टेज बहाणं, त्या ठिकाणी बॅनर लावणं, अक्षरशः शिर्डीमध्ये जत्रेचं स्वरूप असायचं. ज्या रस्त्याला पाहावं त्या ठिकाणी वऱ्हाडी असायची. एकाच वेळी 111 लग्न, एकाच वेळी 100 लग्न, एकाच वेळी 150 लग्न, अशा प्रकारचा विक्रम या विवाह सोहळ्यामध्ये झालेला आहे. आणि बापू हे धार्मिक वृत्तीचे असल्या कारणानं आणि त्यांना प्रत्यक्षात या सोहळ्यासाठी बाबांचे आशीर्वाद असतात, श्री साईबाबांचे आशीर्वाद असल्या कारणानं आतापर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाहीये, कोणत्याही प्रकारची अडचण आलेली नाहीये, कोणत्याही वधूवराच्या बाबतीत लग्नामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न आलेलं नाहीये आणि अतिशय निर्विघ्नपणे हा विवाह सोहळा संपन्न झालेला आहे. अक्षरशः सकाळी 10 वाजल्यापासून पंक्ती सुरू व्हायच्या तर रात्री 9, 10 वाजेपर्यंत जेवणाच्या पंक्ती चालूत असायच्या. इतका मोठा सामुदायिक सोहळा हा या भागामधले किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये तरी हा मोठा सामुदायिक सोहळा आहे. आता काळाच्या ओघामध्ये संख्या जर कमी होत असली तरी त्याचं स्वरूप मात्र तेच आहे आणि म्हणून बदलत्या स्वरूपामध्ये आपण तो विवाह सोहळा आता किमया गार्डन या ठिकाणी घेत आहोत. या किमया गार्डन मध्ये सुद्धा हा विवाह सोहळा शाही स्वरूपात होण्यासाठी हा कोते पाटील परिवार निश्चितपणे प्रयत्न करीत आहेत. मांडव
मांडव डोहळ्याचा हा जो विवाहाच्या आदल्या दिवशी हा जो कार्यक्रम असतो, त्याचा उद्देश असा आहे की त्या निमित्तानं लग्नाच्या आदल्या दिवशी काही नियोजन करणं बाकी आहे का, काही राहिलंय का, काही मान्यवरांच्या सूचना घेतात आणि त्यानिमित्तानं सर्वांना, परिसरातल्या नागरिकांना, शिर्डीतील नागरिकांना, सर्व धर्मीय लोकांना एकत्र बोलवून की ज्यांना प्रत्यक्ष लग्ना दिवशी काही सहभाग घेता येणार नाही, बोलता येणार नाही, त्यांना बोलतं करणं, आपल्या व्यथा मांडणं, काही सूचना करणं, अशा प्रकारेसाठी तो आदल्या दिवशी मांडव डोहळ्याचा कार्यक्रम केला जातो. त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केली जाते आणि या मांडव डोहळ्यासाठी किंवा संबंध विवाहासाठी सर्व जाती धर्मातील लोक आवर्जून असतात. विवाह सोहळ्यासाठी ते असतातच, पण जो मुळात ज्या दिवशी आदल्या दिवशी जी मांडव डोहळ्याचा कार्यक्रम असतो, त्या मांडव डोहळ्याला स्वतः सुजितदादा अनेक वेळा हजर राहिलेले आहेत. विविध पक्षाचे, विविध संघटनेचे कार्यकर्ते, सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते उपस्थित असतात. त्यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये राजकीय फटकेबाजी त्या ठिकाणी होते आणि सर्वांनी गोळ्यामेळ्यांनी या उपक्रमामध्ये सहभागी होतात आणि शुभेच्छा देतात. बापू भय्यूजी महाराजांचे तसे भक्त होते. भय्यूजी महाराजांचा असा संदेश होता की झाडी लावा, स्वच्छता पाळा, सामुदायिक विवाह सोहळा करा, अशा प्रकारचा संदेश होता आणि तो संदेश घेऊन बापूंनी या विवाह सोहळ्याला खऱ्या अर्थानं सुरुवात केली. त्यावेळेस भय्यूजी महाराज स्वतः या विवाह सोहळ्यासाठी असायचे. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे गेली 25 वर्ष या विवाह सोहळ्याचे स्वागत अध्यक्ष आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा सुरू झालेला आहे. मी 25 वर्ष या विवाह सोहळ्याचा साक्षीदार असल्या कारणानं विवाहापूर्वी विवाह नोंदणी हा जो विभाग असतो तो मी सांभाळला, तो पाहिला. ज्यांनी नोंदणी केलेली आहेत त्यांची कागदपत्र पाहणं, त्यांचे आधार कार्ड असेल, त्यांचे स्कूल लिव्हिंग असेल, त्यांचे डॉक्युमेंट्स असेल, हे खरे आहेत की नाही, बरोबर आहेत की नाही, त्यात काही त्रुटी आहेत का, मुलामुलीचे वय पूर्ण आहे का, अशा प्रत्येक बारीक गोष्टी पाहून घेण्याचं काम मी प्रत्यक्षात मला करण्याचं भाग्य मिळालं. प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशी जेव्हा वधूवरांना सकाळी बोलवून तेच वधूवर आहेत त्यांची कागदपत्राची पुन्हा व्हेरीफाय करणं, त्यांचं ॲफिडेविट करून घेणं की हे आमचं पहिलंच विवाह आहे, आमचा यापूर्वी लग्न झालेलं नाही, आम्ही हुंडा घेतलेला नाही, आम्ही दिलेले कागदपत्र हे बरोबर आहे, याचं त्यांच्याकडून ॲफिडेविट करून घेणं, ही सगळी जबाबदारी मी स्वतः माझ्या विभागामार्फत म्हणजे विवाह नोंदणी विभागामार्फत केली. लग्न सोहळ्याच्या दिवशी मग अनेक विभाग त्या ठिकाणी काम करतात. जसं की नवरदेवाला कपडे देणं, आपल्याकडे त्याला मांडव परतणी असं म्हणतो, ते मांडव परतणीचा विषय असेल किंवा नवऱ्या मुलींचा जो त्यांचा मेकअप करणं असेल, त्यांना साड्या देणं असेल, त्यांचा सगळे साज करून घेणं असेल, हा विभाग वेगळा होता. मुला मुलींना दागिने देण्याचा विभाग हा वेगळा होता. लग्नाच्या वेळी प्रत्यक्षात आपण म्हणतो की फक्त उरकणं, पूर्वी हा विवाह सोहळा अनेक सजवण्याचं काम चालायचं. पण आता एक दिवसावर तो विवाह असल्या कारणानं तरी त्यामध्ये इतकं बारकाईने काम केलं जातं या परिवाराकडून की अगदी मांडव डोहळ्याचा कार्यक्रम केला जातो, नंतर हळदी फोडण्याचा कार्यक्रम केला जातो, घरात अगदी पुऱ्या करण्याचा कार्यक्रम केला जातो, बांगड्या भरण्याचा कार्यक्रम केला जातो. म्हणजे विवाह सोहळ्याचे जे संस्कार आहेत हे सगळे संस्कार या सामुदायिक सोहळ्यामध्ये मागील 25 वर्षामध्ये होत आहे आणि आतापर्यंत 2500 पेक्षा जास्त मुला मुलींचा विवाह या सोहळ्यामध्ये झालेला आहे. या विवाह सोहळ्यामध्ये अनेक चांगल्या कुटुंबातील, सुशिक्षित कुटुंबातील लोकांनी लग्न केलेलं आहे. त्या विवाह सोहळ्यामध्ये आंतरजातीय विवाहाला सुद्धा प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे. राज्याच्या बाहेरच्या लोकांनी शिर्डीत येऊन आम्हाला लग्न करावायचं आहे, त्यांचा सुद्धा विवाह सोहळ्यामध्ये झालेला आहे. विवाह सोहळ्याच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडला आतापर्यंत घडलेला नाहीये. या विवाह सोहळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की 25 वर्षाचा अनुभव असल्या कारणानं कुठल्याही प्रकारची उणीव या लग्नामध्ये राहिलेली नाहीये.
लग्नाच्या दिवशी त्या मुला मुलींना एकत्र आणून त्यांचं स्वतंत्र राहण्याची व्यवस्था केली जाते, त्यांचा स्वतंत्र मेकअपची व्यवस्था केली जाते, ना त्यांचे कपडे देण्याचा, त्यांची मिरवणूक काढण्याची व्यवस्था केली जाते. लग्नाच्या वेळी प्रत्यक्षात तो होम हवन 7 फेरे हा हिंदू पद्धतीने केला जातो. मुस्लिम पद्धतीने मौलाना काझी यांच्याकडून योग्य तो धार्मिक संस्कार जो आहे तो धार्मिक संस्कार केला जातो. बौद्ध पद्धतीने जे बौद्धाचार्य असतात, भंते जे असतात, यांच्याकडून जो धार्मिक मंगलप्रणय ज्याला म्हणतात तो मंगलप्रणय विधी त्या ठिकाणी केला जातो. आणि अतिशय उत्साहानं गेली 25 वर्ष हा विवाह सोहळा संपन्न होत आहे. आतापर्यंत 2500 पेक्षा जास्त मुला मुलींचं या ठिकाणी लग्न झालं आणि ह्या 2500 जोडप्यांचा आशीर्वाद घेण्याचं आणि त्यांचं कन्यादान करण्याचं भाग्य या कैलास बापू कोते, त्यांच्या पत्नी सुमित्राताई कोते आणि त्यांच्या परिवाराला लाभलंय. खऱ्या अर्थानं भाग्यवान तो परिवार आहे आणि आम्हीही भाग्यवान आहोत की या मंगल सोहळ्यामध्ये, या विवाह सोहळ्यामध्ये आम्हालाही प्रत्यक्षात भाग घेण्याचं आणि सहकार्य करण्याचं भाग्य मिळालं. हा विवाह सोहळा उत्तरोत्तर अशाच प्रकारे त्याची वाढ हो आणि अशाच प्रकारे या विवाह सोहळा जगाच्या कानाकोपऱ्यात जावो, जगाच्या कोपऱ्यात जावो, 7 समुद्रापार जावो, अशाच प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि या विवाह सोहळ्याला मी माझ्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो.